गुड मॉर्निंग एव्हरीवन. पुन्हा एकदा आपलं सविता's किचनमध्ये स्वागत आहे. चला मग आपण आज बनवणार आहोत रस्सा खमंग गुजरात स्पेशल. चला मग काय काय लागतं साहित्य आपण बघूया. त्यासाठी लागणार आहे, आपण घेतलेलं आहे 200 ग्रॅम डाळीचं पीठ, मिरची, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, लिंबू पावडर आणि साखर मी मिक्स करून घेतलेलं आहे, सोडा. आणि आपल्याला रस्सा खमंगसाठी रस्सा करण्यासाठी ताक आणि डाळीचं पीठ लागणार आहे, मोहरी आणि हिंग. चला मग आता आपण पहिले ढोकळा लावून घेऊया. ढोकळा लावण्यासाठी अगोदर मी आता पाणी आपण आपल्या अंदाजाने घ्यायचं. डिशच्या वरती यायला नको आणि ढोकळ्यामध्ये पाणी जायला नको, म्हणून थोडं लिमिटमध्येच पाणी टाकलं गेलं पाहिजे. चला मग आता पाणी गरम होत आलेलं आहे, तोपर्यंत आपण ढोकळ्याचं रेडी करून घेऊया. जसं जसं लागत असेल तेवढं पाणी टाकत त्याला करत राहायचं. 1 टेबलस्पून सोडा, 1 टेबलस्पून पावडर, लिंबू पावडर आणि 1 टेबलस्पून साखर टाकलेली मी. त्याला चांगलं फेटून घ्यायचं. प्लेटला छानपैकी तेल लावून घ्या, म्हणजे ढोकळा चिपकला नको पाहिजे. बॅटर रेडी झालेलं आहे. आता मी ही प्लेटमध्ये ओतून घेते. चला बॅटर आता प्लेटमध्ये टाकून घेतलेलं आहे. त्याला आता टॅप करून घेऊया आपण. असं टॅप केल्याने बबल्स येत नाही. आता आपण हे ठेवून घेऊया. 15 मिनिटं लागतील त्याला बेक व्हायला. तोपर्यंत आपण रस्सा करून घेऊ. आता त्याला बेक होण्यासाठी आपण वरून कव्हर करून घेऊ. आता ढोकळा लावून झालेला आहे. आता आपण रस्सा बनवण्यासाठी सुरुवात करूया. रस्स्यासाठी लागणारे साहित्य आपण घेतलेले आहे, ताक, डाळीचं पीठ, मोहरी आणि हिंग, कढीपत्ता आणि मिरची लागणारे आहे. आपल्या चवीनुसार थोडं थोडं कोणाला तिखट मीडियम लागतं तसं आपण वापरू शकतो. आता मी टाकते 1 पळी तेल. तेल थोडं गरम होऊ द्या, मग त्याच्यात मोहरी टाकते. थांबा, तेल गरम झालेलं नाहीये. तोपर्यंत आपण ढोकळ्याचा गॅस चालूच ठेवलेला आहे, कारण तो 15 मिनिटातच बेक होतो. म्हणून आपण 15 मिनिटं तो गॅस 10 मिनिटं फुल आचेवर आणि 5 मिनिटं मंद आचेवर ठेवायचा, म्हणजे आपला ढोकळा हा परफेक्ट शिजून होतो. आता मी घेतली मोहरी कडकवून छान. आता आपण टाकणार आहे कढीपत्ता टाकून झाल्यानंतर मिरची,
मध्ये थोडंसं चिमूटभर हिंग, छानपैकी परतून घ्यायचं हे मिश्रण. त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं. आपण कढी करताना डाळीचं पीठ हे कमी प्रमाणात यूज करतो. फक्त आपल्याला हा रस्सा बनवायचा आहे म्हणून आपण डाळीचं पीठ हे थोडं जास्त प्रमाणात घेतलेलं आहे, त्याला घट्टपणा येण्यासाठी. आता फोडणी झालेली आहे. आता ताकाचे मी हे डाळीचं पीठ चांगल्यापैकी मॅच करून घेते. ताक मी अर्धा लिटर घेतलेलं आहे. तुम्ही तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणातही घेऊ शकता. छानपैकी मॅच करून घेऊया. चला, हे झालेलं आहे छानपैकी रेडी. आता आपण हे आपल्या या फोडणीत टाकून घेऊया. म्हणजे इकडे रस्सा रेडी झाल्यावर खमंगचा वेळ पण बरोबर होऊन जाईल. आपण याच्यात थोडंसं पाणी टाकू शकतो, कारण आपण फक्त ताकच फिरवलेलं होतं. म्हणून आता मी थोडंसं त्याच्यात पाणी टाकते आणि ते पाणी पण याच्यात टाकून देणार आहे. रस्सा झालाय आता छानपैकी रेडी. तो आता आपण एका पातेलीत काढून घेऊया आणि तोपर्यंत आपला ढोकळा ही बेक होतोय. आता मी थोडं 5 मिनिटं मंद आचेवर ठेवते त्याला. चला, आता रस्सा झालेला आहे रेडी. आता आपण तोपर्यंत ढोकळ्याची फोडणी देऊन घेऊया. तेल घेतलेलं आहे आपण 1 पळी. तेल चांगलं गरम झाल्यावर त्याच्यात मोहरी टाकून घेऊया. आता आपल्याला ढोकळीची फोडणी देतोय म्हणून आपण मोहरीचं प्रमाण हे थोडं जास्त घेणार आहोत. मोहरीचे प्रमाण 1 किंवा 1.5 स्पून घेतलं तरी चालेल. आता मी घेते कढीपत्ता टाकून. मी मिरचीचे थोडे मोठे मोठे काप करून घेतलेले आहे, ते पण घेते आपण सगळे फ्राय करून. त्याच्यात 1 टेबलस्पून मीठ टाकून घेत आहे. छानपैकी आपल्याला ढोकळ्यासोबत खाता येईल अशी छान कडक करा तिला. चांगल्यापैकी परतू द्या तिला, म्हणजे खाण्याच्या वेळेस मस्त टेस्ट लागेल तिची. ओके, झालंय आता आपली फोडणी रेडी. आपण आता आपला ढोकळा बघूया कसा झालेला आहे बरं. चला, फोडणी झाली रेडी. आता आपण आपला ढोकळा बघून घेऊया. मी गॅस बंद केलेला आहे. कसा झाला, वाव, छान फुलून झालेला आहे आपला ढोकळा. आता आपण त्याला काढून घेऊया. आता आपला ढोकळा झालेला आहे रेडी. आता मी नाईफला ऑइल लावून घेतलेलं आहे. आता त्याच्याने आपण सगळे हे पीस कट करून घेऊ स्क्वेअरमध्ये, नाहीतर आपल्याला जसं शेप आवडेल त्या शेपने आपण कट करू शकतो. छान बेक झाला आहे आपला ढोकळा. 15 मिनिटात परफेक्ट होतो.
आपण आता हे सगळे पीस एका प्लेटमध्ये काढून घेऊया. चला आता आता हे सगळे ढोकळ्याचे पीस काढून झालेले आहेत. आता आपण प्लेट सर्व करून घेऊया. आता हा रसा एका बाउलमध्ये टाकून घेते. बाउलमध्ये टाकून झाल्यावर त्याच्यावर थोडीशी पुदिन्याची चटणी टाकून घेऊया. ही आता आपण महाराष्ट्रात आपण असं खाऊ शकतो. आता मी गुजरातमध्ये गेली होती तेव्हा आम्हाला गुजरातमध्ये असा रसा खमंग भेटला होता. त्याच्यात असं हा रसा टाकून त्याच्यावर पुदिन्याची चटणी, कांदे आणि टोमॅटो झाला. आता स्पेशल आपला रस्सा खमंग रेडी गुजरातचा. आता सकाळचा नाश्ता रेडी. आता सासूबाई खुश, नवराई खुश आणि मुलं तर खुशच खुश. या मग सगळ्यांनी सकाळचा नाश्ता करायला आमच्याकडे. सगळ्यांनी सविताज किचनला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचा बटन दाबा.